Download the Z5 app now. जखमी वाघिणीला दिवसाला जाऊन एका घावातच फाडून ठेवलं. झी मराठी वाहिनीवरील कमळी मालिका प्रेक्षकांचं मन जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. मालिकेत रोज नवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आपल्याला माहीतच आहे की कमळी आपल्या आई आणि आजोबांचं स्वप्न पूर्ण करायला मुंबईत आलेली असते. गावातून येऊन मुंबईत अभ्यास करणं तिच्यासाठी सोपं नसतं, पण त्यातूनही वाट काढत ती मुंबई विद्यापीठातून पहिली येते. दुसरीकडे कमळी आणि ऋषी एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात, पण हे काही ऋषीच्या आईला म्हणजेच नयनताराला मान्य नसतं. शेवटी ती त्यांच्या नात्याला विरोध करते आणि कमळीवर नको नको ते आरोप करते. तिला बेवारस म्हणून हिणवते. तुझा बाप कोण असं म्हणत तिच्या आईच्या चारित्र्यावर बोट ठेवते. हे मात्र कमळीला अजिबात सहन होत नाही. तर दुसरीकडे आपल्या मुलीला समाजाच्या नको नको त्या प्रश्नांना उत्तर द्यावं लागतं म्हणून तिच्या खऱ्या वडिलांचं नाव सांगायचं सरोज ठरवते. पण त्याआधीच हे सत्य कामिनीला समजलं असल्याने ती कमळीला जीवे मारण्याचा प्लॅन करते. पण दुर्दैवाने त्या सरोजचा जीव जातो आणि कमळीला आई गमवावी लागते. आईच्या निधनानंतर कमळी प्रचंड कोलमडून जाते. आपल्या आईसोबत असं का घडलं, नेमकं हे सत्य कुणाला नकोय या विचारात ती असते. पण शेवटी आईचं स्वप्न पूर्ण करायचं असल्याने ती पुन्हा एकदा कॉलेजात जाऊन पुढचं शिक्षण घेण्याचं ठरवते. पण तिथेही अनिका तिच्या वाटेत आडवी येते. कमळी आता काही मुंबईला परत येणार नाही या भ्रमात अनिका असते. त्यामुळे कमळीच्या ऍडमिशनचा फॉर्म ती फाडायला निघते. पण अशातच कमळी तिथे येते आणि सगळा डाव उधळून लावते. कमळीला पाहून अनिकाच्या चेहऱ्यावर 12 वाजतात. कमळीचं ऍडमिशन कॅन्सल कर, ती आता येणार नाही. तुला काय मी हरलेलो वाटलो? जखमी वाघिणीला दिवसाला जाऊन एका घावातच फाडून ठेवलं. आपण पाहिलं की कमळी अनिकाला उडवून लावते. तुला काय मी हरले असं वाटतंय का? जखमी वाघिणीला डिवचायला जाऊ नकोस, तुला एका घावात फाडून ठेवेन असं म्हणत कमळी अनिकाला तिची जागा दाखवून देते. तुम्हाला हा ट्विस्ट कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी शोबच. Download the Z5 app now.